भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जमेल तेथे हातमिळवणी, शिंदे सेनेचं बस्तान बसवण्यासाठी जोर. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी आपापल्या स्वतंत्र उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. यामुळे आघाडी किंवा युती होण्याची शक्यता निघाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जमेल तिथे युती, न जमेल तिथे आमनासामना असे धोरण ठेवले आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षांना तयारीला वेळ मिळाला नाही. उमेदवारी दाखल करण्याची मुदत सुरू झाली तरी इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अन्य पक्षांसोबत आघाडी किंवा युती करण्यासही त्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी जमेल तिथे युती, आघाडी आणि अन्यत्र स्वतंत्र लढती असे धोरण अवलंबावे लागले आहे. शिराळा आणि जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादींनी हातमिळवणी केली आहे, तर जतमध्ये काँग्रेसही त्यांच्यासोबत आहे. अन्यत्र हे पक्ष स्वतंत्र आहेत. पलूस आणि कडेगाव तालुक्यात काँग्रेसने सर्व जागा स्वतंत्र लढवल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रथमच लढवणाऱ्या शिंदे सेनेने बस्तान बसवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या 32 जागा आणि पंचायत समितीच्या 50 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी भाजपसोबत युती केलेली असून उर्वरित ठिकाणी स्वतंत्र लढत देण्याचे धोरण ठेवलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.